हॅलो नमस्ते। आपण अंड्याची रेसिपी बनवतो आहे। तर एका बाजूला आपण अंडी शिजत ठेवलेली आहेत। इथे जवळजवळ आपण 8 अंडी घेतलेली आहेत आणि शिजवताना थोडंसं मीठ टाकले जेणेकरून ते पटकन शिजतील। इथे आपण अर्धी कवड सुक्या खोबऱ्याची घेतली आहे। ती किसून न घेता डायरेक्ट आपण असे बारीक काप करून घ्यायची आहेत आणि डायरेक्ट मिक्सरला लावून घ्यायचे। ते केल्यामुळे तो आपला बराचसा वेळ वाचतो किसायचा। तर जेव्हा तुम्ही सुकं खोबरं घेत असाल तर या पद्धतीने तुम्ही त्याला मिक्सरमध्ये लावून घ्या आणि नंतर भाजायला घ्या। तर इथे मी लोखंडी तवा घेतलेला आहे, लो फ्लेमवरती ठेवलाय तवा। 2 मोठे चमचे सफेद तीळ घ्यायचे आणि ते मंद आचेवरती छान असे खरपूस भाजून घ्यायचे। 2 ते 3 मिनिटं लागतात भाजायला फार तर। एकदा भाजून झाले की वाटीमध्ये काढून घ्या। यानंतर आपण जे मिक्सरमध्ये सुकं खोबऱ्याचं पूड बनवलेली ती टाकायची आणि ती पण आपण छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे। अशी बारीक बनवली आपण पावडर, ती पटकन भाजली जाते, जास्त वेळ काय लागत नाही। छान लालसर असा खोबऱ्याला रंग आला की प्लेटमध्ये काढून घेऊया। यानंतर 1 चमचा तेल घ्यायचा, त्याच्यावरती 2 मोठे बारीक चिरलेले कांदे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत आणि कांदा भाजताना त्याच्यासोबत 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं आपण टाकणार आहोत। आता आलं लसूण तुम्ही जेव्हा वाटण करतात त्याच्यामध्ये डायरेक्ट कच्चा टाकू शकतात किंवा आलं लसणाची पेस्ट फोडणीमध्ये घालू शकतात। कांदा लसूण पण छान भाजला की त्याला खोबऱ्यासोबत काढून घेऊया आणि हे वाटण थंड करून घेऊया। एकदा थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटण टाकायचं, त्याच्यासोबत भाजलेले तीळ सुद्धा टाकायचे आहेत आणि मुठभर कोथिंबीर टाकायची आहे आणि 1 चमचा मालवणी मसाला टाकायचा। त्यामुळे तो मसाला छान असा मिक्स होतो वाटणामध्ये आणि चव छान येते आपल्या वाटणाला। आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे, मिक्स करून छान असं जाडसर असं वाटण सुरुवातीला तयार करून ठेवायचंय। साईडला आपण गरम पाणी पण करून ठेवायचंय, कारण आपल्याला कढीसाठी लागणार आहे वाटण। तर साध्या पाण्याचा वापर करायचा नाहीये, तर सोबतच आपल्याला गरम पाणी पण ठेवायचं एका बाजूला। चला फोडणीची तयारी करूया पटपट। 1 ते 2 चमचे आपण तेल घेतलेले आहे, त्याच्यामध्ये आपण जो तयार मसाला केलेला आहे वाटणाचा तो टाकायचा आहे आणि छान असा 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचा तेलावरती। छान परतून झाला की यामध्ये आपण 2 मोठे चमचे बेसन वापरणार आहोत। बेसन यासाठी वापरतोय की बऱ्याच वेळेला आपली कढी किंवा आमटी तयार झाली की पाणी एका ठिकाणी आणि मसाला एका ठिकाणी होते, ते एकजीव होण्यासाठी बेसनचा वापर केला जातो। तर 2 चमचे आपण इथे बेसन वापरलेले आहे, ते पण आपण कचवटपणा जाण्यासाठी 2 मिनिटं ढवळून घेणार आहोत मसाल्यासोबत। छान 2 मिनिटांनंतर आपण बाकीचे सुके मसाले यामध्ये टाकणार आहोत। तर सुरुवातीला आपण इथे 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा मालवणी मसाला, 1 चमचा आपण गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद टाकून छान असं मिक्स करणार आहोत। मालवणी मसाला टाकताना लक्षात ठेवा आपण वाटणामध्ये पण मसाला वापरलेला आहे। जर मसाला तिखट असेल तर कमी जास्त तुमच्या आवडीनुसार इथे करून घ्या। छान असं आपल्याला परत मिक्स करून घ्यायचंय जेणेकरून व्यवस्थित एकजीव झाला पाहिजे हा मसाला। हा छान असा मिक्स केला गेला पाहिजे जेणेकरून त्याची सगळी चव त्या वाटणामध्ये आली की ती अंड्यामध्ये पण छान मिक्स होते। तर एकदा ढवळून घेतलं की छान असा रंग आलेला हा पहा। तर हा रंग आल्यानंतर आपण फार आता वेळ लावणार नाही आहोत, ह्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे। म्हणून आपण सुरुवातीलाच गरम पाणी तयार करून ठेवलं की सोपं पडतं आपल्याला। पण जेव्हाही तुम्ही कोणतंही जेवण बनवत असाल तर सुरुवातीपासून एका बाजूला गरम पाणी करून ठेवा, जेणेकरून भाजीमध्ये आमटीमध्ये ते पाणी थोडं थोडं करून पटकन तयार होते जेवण सगळं। तर आपण गरम पाणी व्यवस्थित ओतून जितकी कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी आहे तितकं पाणी टाका। मला इथे वाटतंय की थोडं पाणी अजून लागेल, तर मी अजून त्यामध्ये ऍड करते। आणि पुढे आमटीला एक उकळी आली की आपण अंड या पद्धतीने 1 काप मारून सोडायचे आहेत सर्व। एकदा सर्व अंडी टाकल्यानंतर आपण 4 ते 5 मिनिटं मंद आचेवरती ही आमटी उकळत ठेवणार आहोत, जेणेकरून सर्व त्याचा जो स्वाद आहे तो अंड्यांमध्ये उतरला पाहिजे। तर आपण 4 मिनिटं असं झाकण न लावता उकळत ठेवायचं आहे। इतकी छान होते। तुम्ही जर बघितलं असाल तर ह्याच्यामध्ये बेसन आणि तीळ वापरल्यामुळे त्याला दाटसरपणा छान आलेला आहे करीला। तर अंडा करी या पद्धतीने तुम्ही पण एकदा करून पहा आणि मला सांगा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समधून। तोपर्यंत बाय बाय।